जय शिवराय मित्रांनो, पर्यालोचन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जिथे प्रत्येक गोष्टीचं सखोल असं विशेष विश्लेषण केलं जातं, ज्याचाच अर्थ स्पेशल रिव्ह्यू असा होतो. स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा पर्यालोचन चॅनलमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही थंबनेल पाहून आलाच असाल, रुबाब या मूवीचा आपण आज इथे रिव्ह्यू करणार आहोत. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत टीव्ही लावून बसला असाल तेव्हा झी मराठीवरती वगैरे विशेषतः तुम्हाला रुबाब या चित्रपटातील गाणी, त्या चित्रपटातील सीन्स तुमच्या डोळ्यासमोर सतत येत असतील आणि त्या चित्रपटातील हिरो आणि हिरोईन प्रत्येक सिरियलमध्ये जाऊन त्यांच्या मूवीचं प्रमोशन करताना दिसतंय, बरोबर की नाही? मग तुम्हाला पण कुठेतरी वाटलं असेल की आपल्याला सुद्धा हा मूवी पाहायला पाहिजे, पण थोडे संभ्रमात असाल तुम्ही की खरंच हा मूवी पाहायला पाहिजे का. म्हणून तर तुम्ही या व्हिडिओवरती आलाय ना, की या मूवीचा एक छोटासा रिव्ह्यू का होईना घेऊन जाऊया आणि आपण तो मूवी पाहायला हवाय. तर मित्रांनो, हा मूवी शूट केलेला आहे आपल्या आटपाडी येथे, म्हणजे सांगली जिल्ह्यात जे आटपाडी गाव पडतं त्याच्या आसपासचं शेटेफळ हे गाव आहे. त्या गावात हा मूवी शूट केलेला आहे मित्रांनो. आणि हिरो आणि हिरोईन यांची जी जुगलबंदी या मूवीमध्ये दाखवलेली आहे मित्रांनो, अतिशय खतरनाक आहे मित्रांनो ती. म्हणजे तुम्ही सैराट पाहिलाच असेल 2016 मध्ये आलेला, त्याच्यामध्ये कसा परशा, लंगड्या आणि त्याचा अजून एक मित्र होता बघा, ते तिघं मित्र होते. आर्ची होती, तिची मैत्रीण होती. तशीच काहीशी 3 मित्रांची जोडी तुम्हाला या चित्रपटात पाहायला भेटणार आहे मित्रांनो. आणि ह्या चित्रपटामध्ये जर का तुम्ही देव माणूस ही सिरियल पाहिली असेल ना, तर तुम्हाला ते जे इन्स्पेक्टर आहेत त्यांचं नाव आता मला आठवत नाहीये, पण जामकर काहीतरी त्यांचं नाव आहे, त्यांच्या बहिणीची व्यक्तिरेखाची साखर आर्या, त्या सुद्धा तुम्हाला या मूवीमध्ये पाहायला भेटणार आहेत बरं का. आधी मूवीचं स्टार्ट होत आहे आटपाडी येथील त्या गावामधून, ज्याच्यामध्ये 3 पोरं असतात. ते आपल्याला कुठं काही भेटतंय का किंवा आपल्याला एखादी मुलगी भेटतीये का याच्या शोधात असल्यात ते. आणि नंतरला मग एक तर नुसता जेवलीस का जेवलीस का जेवलीस का मेसेज करून 3,000 पेक्षा जास्त पोरी त्याला ब्लॉक केलेल्या असतात. दुसरा म्हणजे एकीचं लग्न होतं, मग तो म्हणतो की नाही, आता आई बाबा म्हणतील त्याच मुलीसोबत मी लग्न करणार. आणि तिसरा जो आपला मेन हिरो असतोय तो म्हणतोय तू तू भेटलीस तर भेटली, नाहीतर मग देवाची, असं म्हणून ते तुम्हाला या मूवीमध्ये ओव्हरऑल स्टोरी पाहायला भेटणार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, त्या मित्राची जी फ्रेंड होती तिच्या लग्नात हे लोक गेले होते आणि तिकडं हिरोईनला हिरो पसंत पडतो का, तर त्याचा रुबाब म्हणून. आणि मग ओव्हरऑल ती स्टोरी रिव्हॉल्व करते की त्यांची स्टोरी कशी पुढे जाते, त्यांच्या स्टोरीमध्ये कशी ट्विस्ट अँड टर्न्स येतात, मग तिच्या घरचे कसे त्याला विरोध करतात आणि ओव्हरऑल मग कसं होतं. मी मूवीचा सस्पेन्स तर फोडणार नाही मित्रांनो, कारण तुम्ही हा मूवी नक्की, तुम्हाला वाटला तर चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा, कारण तुम्हाला मूवी आवडणार आहे मित्रांनो. सैराट टाईप मूवी आहे थोडासा, बट एका वेगळ्या ट्विस्ट अँगलने या मूवीत शिकण्यासारखंही आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे मित्रांनो, एका स्वतःची आधी लायकी बनव, काहीतरी चांगलं चुंगलं काम कर, मगच ताटवाल्याने आम्हाला सांगता येईल ना. आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे हे असं वायफाय गोष्टी करून काही होत नाही. जरा पैसे कमवा, काहीतरी कामधंदा चांगलं करा, उगाच उन्हाळ्या करत फिरू नका. खरंच ह्या गोष्टी जरा टू द पॉइंट लागण्यासारख्या आहेत मित्रांनो. आणि गावाकडचा तो रॉ फील जर का तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल ना, तर हा मूवी नक्की पहा मित्रांनो. आणि या मूवीच्या स्टार्टला आणि एंडला एक वेगळाच ट्विस्ट आहे, तो तुम्हाला ती मूवी पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही शॉक होऊन जाल की अरे हे असं खरंच आहे का. आणि हे असं आहे तर मग ते त्यांनी कसं त्या गोष्टी घडत गेल्या आणि त्या गोष्टीतून हिरो आणि हिरोईन शिकले आणि पुढे जाऊन त्यांनी स्वतःचे निर्णय कसे घेतले ना, ते ह्या मूवीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूवीचे गाणे सुद्धा खूप भारी आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला माहित नाही तुमच्या गावाकडे असतं की नाही, पण आमच्या गावाकडे देखील मी काही मुलींच्या गाडींच्या मागची जी नंबर प्लेट असते ना, तिकडे नंबर प्लेट नसते, त्या नंबर प्लेटवरती असं वेगळंच काहीतरी लिहिलेलं असतं, आठवण, फक्त तुझ्यासाठी, 7 मित्रांची, द किंग ऑफ ऑल किंग्स, असं काय 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 रेडियम मध्ये लिहिलेलं असतं. ते तुम्हाला प्रकर्षाने या चित्रपटात पाहायला भेटणार आहे मित्रांनो. आणि ओव्हरऑल ह्या मूवीची जी स्क्रिप्ट होती ना, ही स्क्रिप्ट म्हणजे तुम्हाला बघता क्षणी कळेल की हा भाई ही स्क्रिप्ट भारी आहे.
आणि ओव्हरऑल ह्याच्यामध्ये तो जो हिरो असतो, तो हिरो सुद्धा तुम्हाला कुठे ना कुठेतरी रिलेट झाल्यासारखं वाटेल, की हा जो हिरो आहे तो आपल्याला रिलेट होण्यासारखा आहे. त्याचबरोबर हिरो आणि हिरोईनची जी जुगलबंदी असेल, मग ती जी ह्याच्यामध्ये थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे, मारामारी आहे, कॉमेडी आहे, सर्व काही आहे मित्रांनो या मूवीमध्ये. तर तुम्ही सुद्धा हा मूवी एकदा नक्की जर का जमलं तर थिएटर्सला जाऊन नक्की पहा मित्रांनो. आणि ओव्हरऑल ह्या मूवीमध्ये त्या हिरोनी जो सुरुवातीला रुबाब धरला होता ना, मध्ये कुठेतरी तो ढिला झालेला, पण त्याचे मित्र त्याला सावरून घेतात आणि त्याला सांगतात की तू जसा आधी रुबाबात होतास तसंच इथून पुढे पण रुबाबात राहत जा. आणि जरी कोणी तुला पुढच्या 10 वर्षांनी सुद्धा बघितलं ना, की त्याच रुबाबात तू पाहिजेस, खरं तर कसं त्याच रुबाबात पाहिजेस, समजलं. आणि मग ओव्हरऑल स्टार्टिंग टू एंड पर्यंत तो रुबाब त्या हिरोने जपलेला आहे मित्रांनो. आणि खरं सांगतोय, लय भारी मूवी आहे. एकदा जाऊन तुम्ही नक्की पहा मित्रांनो हा मूवी थिएटर्सला. तोपर्यंत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.